कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इयत्ता 8वी NMMS ची जी सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीज मधील हा दुसरा लेक्चर असेल. ह्या सिरीज मध्ये आपण जे गणिताचे घटक आहेत, टोटल 17 चॅप्टर आहेत, तर ते 17च्या 17 सगळे चॅप्टर आपण एक्सप्लेन करणार आहोत. काल आपला पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, हा दुसरा व्हिडिओ असेल. असे एकूण 17 व्हिडिओ येतील, ज्यामध्ये तुमचं कम्प्लीट NMMS चं संपूर्ण गणित कव्हर केलेलं असेल. हे आपलं जर सांगायचं झालं की, तर नवनीत इयत्ता 8वी नवनीतचं जे पुस्तक आहे, तर ते आपण सोडवून घेत आहोत. ठीक आहे. तर चला चालू करूया. बघा, समांतर रेषा व छेदिका. पहिलं तर समांतर रेषा कशाला म्हणायचं? तर ज्या दोन रेषा अशा एकमेकांना समांतर आहेत. बघा, एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. रेषा L व M या परस्पर समांतर रेषा असून ते कशा चिन्हात दाखवतात? अशा. ठीक आहे. कोनांच्या जोड्यांचे प्रकार. आता कोनांच्या जोड्यांचे प्रकार हे महत्वाचे आहेत. तर रेषीय जोडीतील कोन म्हणजे ही एक रेषा आहे आणि ह्या रेषेत असे हे दोन कोन तयार झाले, तर त्यांना आपण काय म्हणतो? रेषीय जोडीतील कोन. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते. बघा, ज्या दोन कोनांची, आता ही भुजा सामायिक आहे, ह्या कोनाची ह्या कोनाची. ठीक आहे. सामायिक असते व असामायिक भुजांनी. तिथं बघा, AC आणि CB ही काय असामायिक भुजा आहे आणि CD ही सामायिक भुजा आहे आणि असामायिक भुजांनी सरळ रेषा बनली, तर त्यांना म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. ह्या रेषीय जोडीतील कोनांचं वैशिष्ट्य काय असतं? तर ह्या कोनाची, ह्या आणि ह्या दोघांची माप किती असतात? 180 डिग्री असतात. हे लक्षात ठेवायचं. 180 डिग्री असतात म्हणजेच ते रेषीय जोडीतील कोन परस्परांचे कसे कोण असतात? पूरक कोण असतात. आता संलग्न कोन. संलग्न कोन कशाला म्हणायचं? जे सामायिक भुजा असणारे कोन, म्हणजे तिथं PS, PQS ह्याची आणि SQR ह्याच्यात सामायिक भुजा कोणती आली? SQ. कोणती सामायिक भुजा आली? SQ. PQS आणि SQR सामायिक भुजा SQ आली, त्याच्यामुळं ह्यांना आपण म्हणतो संलग्न कोन, ऍडजसेंट अँगल, म्हणजे शेजारचे कोन एकमेकांच्या. आता कोटिकोन. ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती असते? 90 असते, त्यांना आपण म्हणतो कोटिकोन. ठीक आहे. म्हणजे असा कोन आहे, हा अँगल आणि हा अँगल, ह्या दोघांची बेरीज किती होते? 90च होते. तर ते दोन कोन एकमेकाचे कसले असतात? कोटिकोन असतात. पूरक कोन. पूरक कोनांची बेरीज किती असते? 180 डिग्री. आपण मगाशी बघितलं. विरुद्ध कोन. विरुद्ध कोन एकमेकाचे समान कोन असतात. विरुद्ध कोन कसे असतात? बघा, कसे हे विरुद्ध कोन काढा. हा कोन आणि हा कसे असणार आहेत? ते समान मापाचे असणार आहेत. हे विरुद्ध कोन असतात. पुढे बघू, छेदिका. अशा दोन रेषा पॅरलल लाईन आहेत आणि त्याला ही रेष छेदत आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? छेदिका. आता सोबतच्या आकृतीत CH या छेदिकेमुळे, बघा, ह्या छेदिकेमुळे ह्यांना एकूण किती कोण तयार झालेत? 8 कोण तयार झाले. 8. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 कोण आहेत. आता ह्या 8 कोणांचे प्रकार कसे दिलेत? पहिला दिलाय संगत कोन. संगत कोन म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल. बघा, ही ह्या साइडची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. एक बाजू आहे उजवी, एक आहे डावी, हे छेदिकेची. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला ह्यालाच हा काय झाला? तो झाला करस्पॉन्डिंग अँगल झाला. ह्या करस्पॉन्डिंग अँगलला मराठीत आपण म्हणतो संगत कोन. आणि हे दोन कोन कसे असतात? समान असतात, जर समांतर रेषा असेल तर. म्हणजे हा x असेल तर हा पण किती येईल? x येईल. किंवा आपण असं पकडूया की हा 60 आहे, तर हा पण किती येईल? 60. आता हा जो कोन आहे खालचा, हा कसा कोन आला? तो परत आला संगत कोन. एकाच साईडचे. हा 120, तर हा पण 120. आता पुढे बघा, हा कोन आणि हा कोन कसा येईल? संगत कोन येईल. हा 120, तर हा पण किती येईल? 120. आणि हा उरलेला किती येईल? हा येईल 60, तर हा पण किती येईल? 60. तर हे अशी संगत कोनाच्या जोड्या असतात. ठीक आहे. पुढे बघा, आंतरकोन. आंतरकोन म्हणजे
हा कोण आणि हा कोण, हे दोन्ही कोण कसे आहेत, ह्या दोन रेषेच्या आतमध्ये आहेत. कसे आहेत, रेषेच्या आतमध्ये आहेत, म्हणून त्यांना म्हणतो आपण आंतरकोन, आतमधले कोण. ठीक आहे, इंटेरियर अँगल. परत व्युत्क्रम कोण. आता व्युत्क्रम कोण कोणाला म्हणायचं बघा, ही छेदिका, ह्या दोन समांतर रेषा, ही उजवी बाजू, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आता हा उजव्या बाजूचा कोण आणि हा बघा, सॉरी असं नाही येणार, आपल्याला आतमधल्या जोड्या घ्याव्या लागतील. हा हा उजव्या बाजूचा कोण आणि हा डाव्या बाजूचा कोण. तर हे दोन कसे असतात, कोण एकमेकांना समान असतात. कसे असतात, समान असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, आंतरव्युत्क्रम कोण. बघा, हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे, समान मापाचा असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, आंतरव्युत्क्रम कोण किंवा अल्टरनेट अँगल इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर. आता हे झाले दोन रेषेच्या आतमधले. आता दोन रेषेच्या बाहेरचे, त्याला आपण बाह्य व्युत्क्रम कोण म्हणतो. मग बघा, हा एक्स आहे, तर त्याचा बाह्य कोणता आला, हा येईल. हा एक्स तर हा एक्स आणि हा वाय तर हा वाय. तर ह्या जोड्या फक्त लक्षात ठेवा, ह्या कशा असतात, समान मापाच्या असतात. ठीक आहे. आता पुढे बघूया, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात आणि आंतर कोण जे असतात ते एकमेकांचे पूरक कोण असतात. आता दोन दोन एकतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. बघा, संगत कोणाची जोडी किंवा व्युत्क्रम कोणाची जोडी किंवा आंतरकोन पूरक असेल तर त्या सर्व रेषा कशा असतात, समांतर रेषा असतात. आता आपण नमुना प्रश्न घेऊया, आणि नमुना प्रश्न झाले की याच्यावर 30 प्रश्न आहेत, तर 30च्या 30 सगळे प्रश्न आपण सोडवून घेऊया. तर पहिल्या प्रश्नापासून चालू करूया, नमुना प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 1, सोबतच्या आकृतीत रेषा ए बी पॅरलल रेषा सी डी, समांतर रेषा आहे सी डी सोबत, आणि जी एच ही ए बी आणि सी डी पॅरलल आहेत, आणि जी एच काय आहे, त्यांची छेदिका आहे. तर आपल्याला काय काढायचंय बघा, डी एच एफ कुठं आहे, डी एच एफ म्हणजे हा कोण काढायचा आहे. आता बघा, हा आणि हा कसे कोण आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण कसे असतात, समान असतात. म्हणजे हा 3x अधिक 5 25 आहे, तर हा पण 3x अधिक काय येईल, 25 येणार. आता तुम्ही बघा, हा कोण आणि हा कोण, हा कोण आणि हा कोण कसा कोण आहे, संगत कोण आहे. संगत कोण कसे असतात, समान असतात. मग 2x अधिक 5 हा कोण येईल. मग ही जोडी कशी आली, रेषीय रेषीय कोनातील जोडी आली. यांची बेरीज किती असते, 180 डिग्री. म्हणजे मी असं लिहू शकतो की 2x अधिक 5 अधिक 3x अधिक 25 यांची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री. करून घेऊया, 2x आणि 3x यांची बेरीज आली 5x, 25 आणि 5 किती आलं, 30. 5x बरोबर 180 वजा 30. 5x ची किंमत किती येईल, 150. x ची किंमत किती येईल, 150 भागिले 5, 30 आली. आता x ची किंमत 30 आली, तर 30 त्रिक 90, 90 अधिक 25 उत्तर किती आलं, 115. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आणि वरचा जर कोण काढायचा असता, आपण कोणता काढला, डीएचएफ. समजा हा कोण विचारला असता, तर तो किती आला असता, 30 दुने 60, 60 आणि 5 65 आला असता. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा, इथं काय म्हणलंय, शेजारील आकृतीत रेष पी पॅरलल रेष एल पॅरलल क्यू, तर दिलेल्या मापांवरून एक्स चे माप किती. आता हा प्रश्न कधी कधी असा विचारतात, गेल्या वर्षी हाच प्रश्न विचारला होता, पण असा विचारला होता की तू मधली रेष दिली नव्हती, ही जी पी दिलती, क्यू दिलती, पण एल ही रेष दिली नव्हती. तर त्यावेळेस पेपरमध्ये ती एल रेष आपल्याला काढावी लागेल. समजून घ्या की एल रेष आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, आणि आपल्याला एल तिथं आहे, आपल्याला कन्स्ट्रक्शन करून ती काढली तर आपल्याला उत्तर येईल. डायरेक्ट उत्तर येऊ शकणार नाही. आता बघा, हा कोण आणि हा कोण तुम्हाला मी दाखवली होती आकृती अशी. तर बघा, हा कोण आणि हा कोण कसा आला,
तो अंतर्विक्रम कोण आला. तर इथं पण अंतर्विक्रम कोणाची जोडी आली, हा 25, तर हा किती आला 25, आणि हा 55, तर हा पण किती आला 55. 55 अधिक 25 यांची बेरीज किती आली, यांची बेरीज आली 80. तर एक्स चे माप किती आले 80 आले. ठीक आहे, सोपं होतं. बघा एक्स हा कंप्लीट आहे, तर 55 आणि 25 ची बेरीज येईल. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. एक कोण दिलाय, सगळे कोण काढू शकतो आपण, खूप सोपे. हे 65, तर हे पण 65. आता हे रेषीय जोडीतील कोण होतील, तर हे 65 म्हणल्यावर हे किती येईल बघा 115, आणि हा पण कोण किती येईल 115. आता आपल्याला ए काढायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला खालचा कोण काढावा लागेल, हा 65, तर हा पण किती येईल, हा 65 येईल. हा 65 म्हणल्यावर हा पण किती येईल 65 येईल, आणि हा 65 म्हणल्यावर हे रेषीय जोडीतील कोण, हा येईल 115. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 4. दोन समांतर रेषांना आपण आकृती काढायची, हे दिली नसली तरी आपण काढायची. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या, हे आंतरकोन असतात, आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनांचे माप, इथं 5 वाय आहे आणि हे किती आहे 4 वाय आहे. तर त्या कोनांची मापे किती, तर मला माहिती की 5 वाय आणि 4 वाय यांची आंतरकोनांची बेरीज किती असते 180. म्हणजे 9 वाय ची किंमत किती आली 180, वाय ची किंमत किती आली 20, 180 भागिले 9 20 आली. म्हणजे 5 वाय ची किंमत किती आली 20 पंचे 100, 20 चोक 80, 100 आणि 80 उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 5 बघा. आता हा प्रश्न लक्षातच ठेवायचा की ज्यावेळेस दोन समांतर रेषा असतात आणि त्यांना असे कोनदुभाजक दिले असतात, काय दिलेत कोनदुभाजक दिलेत, कोनदुभाजक दिले असताना हा अँगल विचारतात सीईडी, कधी पण तो किती असतो 90 डिग्री, तो किती असतो 90 डिग्री असतो. ऑप्शन 2 येते, लक्षात ठेवायचं फिक्स तो 90 डिग्री असतो. आता कसं ते बघा. आता हा कोण दुभाजक आहे, त्याच्यामुळं हा समजा एक्स आहे, तर हा पण किती येईल एक्स येईल. हा समजा वाय आहे, तर हा पण किती येईल वाय येईल. आता ह्या दोन समांतर रेषात आणि हा काय झाले, हे आंतरकोन झाले, हे कसे झाले अंतरकोन, म्हणून काय येईल 2x अधिक 2y यांची बेरीज येईल 180. सगळ्या इक्वेशनला 2 ने भागलं तर काय आलं, x अधिक y ची किंमत किती आली 90. मग x आणि y ची जर किंमत 90 आहे, तर इथं बघा x आणि y ची किंमत 90 आहे, म्हणजे ह्या x आणि y ची किंमत 90 आहे. तर हा झाला त्रिकोण तयार. ह्या त्रिकोणात तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180, त्यामधली x आणि y ची बेरीज 90 आहे, तर उरलेला कोण किती मापाचा असेल 90च असेल. पुढे बघा, आता इथून स्वाध्याय चालू झाला, हे असणार इथून 30 प्रश्न स्वाध्यायाचे. चला बघूया पहिला प्रश्न. आता प्रश्न काय आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या एकरूप असतील. बघा ह्या दोन समांतर रेषा त्यांना एका छेदिकेने छेदले, तर इथं मी नाव देतो एक, ही एक समांतर, ही झाली एक जोडी, ही झाली दुसरी जोडी, ही तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी. तर किती कोण असतात, एकूण 8 कोण असतात. किती कोण तयार होतात 8 कोण. तर त्या 8 कोणामध्ये किती जोड्या असतील, तर 4 जोड्या असतील. रेषा यल व रेषा यल समांतर रेषा एम आणि त्यांची छेदिका पी आहे, तर वितक्रम कोणाच्या किती जोड्या होतील. तर बघा आंतरवितक्रम कोणाच्या 2 जोड्या होतात, बाह्य वितक्रम कोणाच्या 2 जोड्या होतात. तर ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने विचारतात, तर वितक्रम कोण फक्त म्हणलं तर उत्तर काय लिहायचं 2च लिहायचं, ऑप्शन 2 लिहायचं, ती ऑप्शन 4 लिहायचं, उत्तर 2च येतं, 2च जोड्या तयार होतात. आता पुढे बघा, सेम टाईपचा प्रश्न सोडवलाय आपण. तिथं आपल्याला y ची किंमत काढायची, तर हा अँगल आणि हा अँगल कसला झाला, हा झाला अल्टरनेट अँगल वितक्रम कोण. वितक्रम कोण कसे असतात समान असतात, म्हणजे 4y अधिक 5 बरोबर 2y अधिक 55. 2y ची किंमत 50 आली, y ची किंमत आली 25. आपल्याला y ची किंमत विचारली, y ची किंमत आली 25.
ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. रेषा एक्स समांतर रेषा वाय त्यांची छेदिका एन आहे, एच ची किंमत काढा. आता हे दोन कसले अँगल आहेत? हे दोन अँगल आहेत आंतरकोनाचे. मग 2a अधिक 4a यांची किंमत किती असणार आहे? 180. 6a बरोबर 180. a ची किंमत किती आली? 180 भागिले 6. a ची किंमत आली 30. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 5 बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर पुढील पैकी असत्य विधान कोणते? ह्या दोन समांतर रेषा ही छेदिका. मिळणाऱ्या संगत कोनाच्या जोड्या या एकरूप असतात. योग्यच आहे. आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. बरोबर आहे. आंतरविक्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन एकरूप असतात. बरोबर आहे. विक्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात. पूरक नसतात. हे कसे असतात? एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान असतात, समान मापाचे. तर इथं काय येईल? ऑप्शन 4 चुकीचा आहे. आपल्याला असत्य विधान विचारले, ऑप्शन 4 येईल. प्रश्न क्रमांक 6 बघूया. इथं आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत काय येईल बघा. हे दोन कसले कोण आहेत? आंतरकोन आहेत. मग 5x अधिक 10 बरोबर 3x वजा 6. ठीक आहे. 5x अधिक 10 आणि 3x वजा 6. तर हे समान आहे. 5x वजा 3x येईल, वजा 6 वजा 10 होईल. मग इथे येईल 2x बरोबर वजा 16. x ची किंमत किती येईल? वजा 8. तर आपल्याला काय काढायची? x ची किंमत काढायची. तर 6चं उत्तर काय येईल? 3x 6. 6 नंबरच्याच उत्तर ऑप्शन 1 येईल. ऑप्शन 1 जर आपल्याला x ची किंमत निगेटिव्ह आली तर ते निगेटिव्ह नाही येणार. काय चुकलंय? 5x अधिक 10 आहे. हा सॉरी, हे काय समान नसतात. सॉरी, हे समान नसतात, समान नसतात. हे यांची बेरीज असते 180. सॉरी, इथं चूक झाली आपली. हा बरोबर 180 असते. बघा 5x आणि 3x किती झालं? 8x. 10तून 6 गेलं किती आलं? 4 बरोबर 180. 8x बरोबर 180 वजा 4. x किती आलं? 176 भागिले 8. उत्तर आलं 22. ऑप्शन 2. बघा वजा 8 पण उत्तर होतं. वजा 8 पहिलं जर आपलं चुकलं असतं तर उत्तर, पण ते त्यांनी वजा 8 हे ऑप्शन दिलतं की आपण चुकणार आणि वजा 8 उत्तर काढणार. पुढे बघा, इथं हे आपल्याला दोन समांतर रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे. तर हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे? समान असणार आहे, कारण ते ऑपोजिट अँगल आहे. आणि हा अँगल आणि हा अँगल कसा आहे? आंतरकोन आहेत. म्हणजे 4x अधिक x अधिक 30 यांची बेरीज किती असणार आहे? 180. मग बघा 5x बरोबर 180 वजा 30. हे अधिक 30 इकडे जाऊन वजा 30 होईल. 5x बरोबर 150. x ची किंमत किती आली? 150 भागिले 5. 30. x ची किंमत किती आली? 30. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 8 बघू. आकृतीत रेषा यल समांतर रेषा एम त्यांची छेदिका रेषा एन आणि रेषा पी ह्या पण समांतर आहेत. आणि आपल्याला काय विचारलंय? बी आणि डी यांची बेरीज किती? बघा हे 70, हे 70 आहे, तर हे किती येईल? 110 येईल. हे 110 येईल. हे 110 म्हणल्यावर हे किती येईल? 70. बरोबर, हे 70 येईल. कारण की हे कशा जोड्यात? ह्याचा हा कसला अँगल झाला? अल्टरनेट अँगल झाला. मग हा 70, तर ही बाजू येईल 110. हे किती येईल? 110. हे 110च्या ऑपोजिट पण येईल 110. 110 आणि 110 यांची बेरीज किती येईल? 220. तर 8चं उत्तर काय यायला पाहिजे? ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 9 बघा. दोन समांतर रेषा ना एका छेदिकेने छेदले असता आंतरविक्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन कसे असतात? एकरूप असतात, परस्परांशी एकरूप असतात. 9चं उत्तर काय येईल? 2. 10 नंबर प्रश्न बघा. पी क्यू
ही पी क्यू आणि आर एस आणि यांची छेदिका दिले यल. तर एक्सची किंमत विचारली. आता बघा हे 135 आहे तर हे पण किती येईल 135. काय येईल 135 संगत कोण आहेत आणि हे दोन कोण कसले तर रेषीय जोडीतील कोण. म्हणजे एक्स अधिक 135 यांची बेरीज किती आली 180. एक्स बरोबर किती 180 वजा 135. बघा किती उत्तर येईल 45. 45 म्हणजे 10चं उत्तर काय आलं ऑप्शन 3. पुढील प्रश्न बघा आता थोडा ब्लर आहे मी वाचून दाखवतो. बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर व्युत्क्रम कोनाच्या जोड्यांचे व्युत्क्रम कोनाचे किती जोड्या होतात 2 आणि संगत कोनाचे किती जोड्या होतात 4. तर 2 4 म्हणजेच 1 2 असे गुणोत्तर असते. ऑप्शन 4 येईल. हे लक्षात ठेवा. हे गुणोत्तर लक्षातच ठेवा. पुढे बघा दोन समांतर रेषा परस्परांना किती बिंदूत छेदतात. दोन समांतर रेषा परस्परांना छेदतच नाहीत. दोन समांतर रेषा परस्परांना कधीच छेदत नाहीत म्हणून तर त्या समांतर आहेत. आता 13 नंबर प्रश्न बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे दोन समांतर रेषात एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या मापाचे आंतरकोनाचे माप आहेत हे माप 2x आणि 3x आहे. 2x आणि 3x असेल तर त्या कोनांची मापे किती. बघा 2x अधिक 3x किती असतं 180. 5x ची किंमत 180. x बरोबर किती येईल 180 भागिले 5. x ची किंमत किती आली 36. 36 म्हणल्यावर 2x म्हणजे 72 आणि 3x म्हणजे 108. 72 आणि 108 ऑप्शन काय येईल 1. 13चं उत्तर आलं 1. आता 14 बघू. सोबतच्या आकृतीत रेषा P आणि Q कशा आहेत समांतर आहेत. L आणि M पण समांतर आहेत. तर दिलेल्या कोनाच्या मापावरून A व B किती किमतीचे आहेत. आपल्याला A काढायचा आहे हा A आणि हा B काढायचा आहे. आता बघा हा कोन आणि हा कोन कसा येईल तो संगत कोण येईल म्हणजे इथलं किती आलं 37x वजा 7 आलं. त्याचं माप आलं 37x वजा 7. आता हा कोन आणि हा कोन कसा येईल संगत कोण येईल म्हणजे 31x अधिक 11. मग हे दोन कोण कसे आले ऑपोजिट. जर हे दोन कोण ऑपोजिट आले तर ते कसे असणार आहेत समान असणार आहेत. बघा 37x वजा 31x 11 अधिक 7. 37 मधून 31 गेलं 6x बरोबर किती आला 18. x ची किंमत किती आली 18 भागिले 6 3 आली. 3 किंमत ठेवा इथं 37 ची तिप्पट 111. 111 7 गेले 111 वजा 7 तर हा कोण किती आला 104. हा 104 तर हा कसला कोण आहे त्याचा पूरक कोण आहे हा येईल 176. हा पण किती येईल 76. हा किती येईल 31 ची तिप्पट 93 11 104. हा 104. हा 104 म्हणल्यावर हा पण किती येईल हा 104. हा 104 म्हणल्यावर हा किती येईल 76. 76 आणि 76 असे हे दोन कोण येतील. किती येईल 14चं उत्तर ऑप्शन 2. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15. सोबतच्या आकृतीत रेषा EF व CD कशा आहेत समांतर आहेत. तर 180 वजा DBA DBA काढावं लागेल. DBA हा कोण आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे. हा 82 म्हणल्यावर हा किती येईल 82 येईल. 180 तून 82 गेलं किती आलं 180 मधून 82 गेल्यावर उत्तर येईल 98. 15चं उत्तर येईल 3. 16 नंबर बघूया. जर छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले अशी समांतर रेषा आणि छेदिकेने छेदले तर तयार होणारी आंतरकोनाची जोडी आंतरकोन म्हणजे हा कोन आणि हा कोन जोडी परस्परांशी कशी असते. तर आंतरकोनाची जोडी कशी असते पूरक असते 180 डिग्री असते. ठीक आहे. 16चं उत्तर काय येईल ऑप्शन 1. 17 बघूया. सोबतच्या आकृतीत रेषा P पॅरलल रेषा L पॅरलल रेषा Q तर x किती आहे
बघा हा 30 आहे, तर हा पण किती येईल 30. का 30 येईल? तर हे कसले कोण झाले? वितरण कोण झाले? आंतरवितरण कोण. हा 45, तर हा पण येईल 45. 45 अधिक 30 75 उत्तर येईल. 17चं उत्तर येईल पर्याय 4. 18 बघा. बघा हा 2x अधिक 30 आहे, तर हा पण किती येईल? 2x अधिक 30च येईल. संगत कोण. आणि हा कोण आणि हा कोण कसे रेषीय जोडीतील कोण. मग 2x अधिक 30 अधिक x अधिक 15 बरोबर किती आलं? 180. 2x आणि x 3x अधिक 45 बरोबर 180. 3x बरोबर 180 वजा 45 हे किती आलं? 135. x ची किंमत किती आली? 45. आता x ची किंमत 45 आली, तर बघा x अधिक 15 45 आणि 15 60. हे 60 म्हणल्यावर हे किती येईल? हे 120. 120 म्हणल्यावर हे येईल 60 आणि हे येईल 120. हे 120 म्हणल्यावर हे पण किती येईल? 120. हे 120 म्हणल्यावर हे येईल 60. हे येईल 120 आणि हे येईल 60. तर बघा PLM काढायचं. आता कुठे आहे P? L कुठे दिसतोय? L. PL. हा PLM 120 येईल. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 19 बघा. ए आणि बी काढायचं. हे 75 म्हणल्यावर हे किती येईल? हे अंतर कोण झाले दोन्ही एकमेकांचे? हा किती येईल? 105. हा 75 म्हणल्यावर हा किती येईल? 75 संगत कोण. आणि हा विरुद्ध कोण. म्हणजे ए चं माप येईल 75 आणि बी चं माप येईल 105. पुढील प्रश्न बघू 20 नंबरचा. सोबतच्या आकृतीत रेषा यम व एन कशा आहेत? समांतर आहेत. त्यांची छेदिका पी आहे. तर वाय आणि झेड अँगल वाय अँगल झेड यांची बेरीज विचारली. तर बघा हा अँगल वाय, तर हा पण अँगल किती येईल? वाय येईल. का वाय येईल? तर त्या दोघांची बेरीज कशी असते? हे दोन कसे संगत कोण येतील. आणि वाय आणि झेड ची बेरीज किती असणार आहे? 180. ते 115 दिलं नसतं तरी आपलं उत्तर आलंच असतं. 20चं उत्तर काय येतंय? ऑप्शन नंबर 4. 21. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाच्या किती जोड्या तयार होतात? आंतरकोनाच्या 2 जोड्या तयार होत असतात. 21चं किती येतं? ऑप्शन नंबर 3. दिलेल्या रेषेला 5 सेंटीमीटर अंतरावर जास्तीत जास्त किती समांतर रेषा काढता येतील? एक अशी रेषा दिली 5 समांतर सेंटीमीटर, तर वरती एक रेषा काढता येईल, खालती एक रेषा काढता येईल. तर किती रेषा काढता येतील? 2 रेषा काढता येतील आपल्याला. प्रश्न क्रमांक 23 बघा. मी तुम्हाला सांगितलंय असा अँगल बायसेक्टर दिला की इथला कोण किती असतो? 90. एसीबीच विचारलाय. एसीबी किती येईल? 90 डिग्री. त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपण मागच्या प्रश्नामध्ये. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तर किती कोण तयार होतात? 8 कोण तयार होतात. 24चं उत्तर काय येईल? 1. 25 नंबर बघूया आपण. सोबतच्या आकृतीत रेषा यल आणि यम कशा आहेत? समांतर आहेत. छेदिका यन आहे त्यांची. तर x ची किंमत काढा. आता हा 105, तर हा पण किती येईल? 105च येईल. 5x बरोबर 105. x बरोबर काय येईल? 105/5. 21 उत्तर येईल. ऑप्शन 4. 25चं उत्तर आलं ऑप्शन 4. 26 बघा. सोबतच्या आकृतीत रेषा यल आणि रेषा यम कशा आहेत? समांतर रेषा आहेत. छेदिका यन आहे. x ची किंमत काढायची. त्याची आणि याची बेरीज किती येईल? 180. बघा एक तर बेरीज 180 येते किंवा ते दोन कोण समान असतात. एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. x ची किंमत किती येईल? 130/13. x ची किंमत आली 10. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 27. सोबतच्या आकृतीत रेषा P व Q समांतर आहेत आणि त्यांची छेदिका रेषा S आहे. तर x, y आणि z यांची बेरीज किती? हा x, हा y आणि हा z यांची बेरीज काढायची. तर बघा हे दिसत नसेल, डार्क करूया आपण. बघा हा x आहे, हा y आहे, हा z आहे,
हा 125 डिग्री दिला आहे. हा 125 म्हणल्यावर हा पण किती आला 125. हा 125 आणि हा अँगल किती येणार एक्स आणि वाय ची बेरीज किती येणार एक्स आणि वाय ची बेरीज येणार 180. आणि हा जो झेड आहे तो विरुद्ध कोण आहे त्याचे माप किती येणार 125. बेरीज करा 12 18 12 30 305. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 28. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता अशा दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतर कोणाच्या जोडीतील मोठ्या कोणाचे माप हे लहान कोणाच्या मापाचे दुप्पट आहे. म्हणजे हा मोठा कोण आहे हा एक्स आहे तर हा किती आहे 2x आहे. मग एक्स अधिक 2x ह्यांची बेरीज किती असणार आहे 180. 3x बरोबर 180. एक्स बरोबर 180 भागिले 3. एक्स ची किंमत किती आली 60. एक्स जर 60 आला तर 2x किती आला 120. तर लहान कोणाचे माप किती लहान कोणाचे माप येईल 60. 28चं उत्तर येईल 1. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन कोणाच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर लहान कोण हा कधी पण 90 पेक्षा कसा असेल लहानच असेल. एकच पर्याय होता. आता पुढे बघा सोबतच्या आकृतीत रेषा एम व रेषा एन ह्या समांतर असून वाय ही त्यांची छेदिका आहे. तर असत्य विधान शोधायचे. क्यू आणि हे क्यू आणि हे चिन्ह यांची बेरीज 180 येते बघायची. बघा हा क्यू आणि हा क्यू म्हणजे हे कसे आहेत संगत कोण आहे आणि ह्या दोघांची बेरीज 180 म्हणजे हे योग्यच विधान आहे. पुढे बघा यस आणि यू समान आहेत. हा यस आणि हा यू बघूया. हा यस ला हा कसा येईल संगत कोण येईल आणि ह्या दोघांची बेरीज 180 येईल. हे समान नाहीत येणार म्हणजे हे चुकले. तर 29चं उत्तर काय येईल सॉरी आपल्याला काय करायचं असत्य विधान बघूया. येस आणि सॉरी हे चिन्ह विचारले हे चिन्ह हा तर हे चिन्ह योग्यच आहे. आपण हे आपल्याला हे वाटलं. पुढे बघा आर आणि टी हे आर आणि हा टी हे कसे असतात हे समान मापाचे असतात. ह्यांची बेरीज 180 नसते. तर हे चुकलंय आणि हे चुकलंय तेच आपल्याला विचारलंय असत्य. तर ऑप्शन काय येईल ऑप्शन 3. आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. तर मला सांगा की व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शाळेतून कोणत्या गावातून हे व्हिडिओ पाहत आहात. तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना चॅनल बद्दल सांगा. आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा बघा. रेषा ए बी आणि रेषा सी डी कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत. पी क्यू त्यांची छेदिका आहे. आर यू दिलाय किरण आर यू हा ए आर पी चा कोन दुभाजक आहे. म्हणजे हा कोन आणि हा कोन कसे असणार आहेत समान असणार आहेत. हे दोन कोन समान आहेत. तर ए आर यू विचारले ए आर आणि यू हा कोन विचारलाय. मग हा कोन काढण्यासाठी आपल्याला हा कोन काढावा लागेल. हा कोन माहित झाला की आपल्याला पुढचं येतं उत्तर. तर बघा हा कोन काढणं पण सोपं आहे. हा किती आहे 140 तर हा पण किती येईल 140 येईल संगत कोन. आता ह्या दोन कोन कसे आहेत रेषीय जोडीतील कोन हा 140 म्हणल्यावर हा किती येईल 40 आणि ह्या 40 चे दोन भाग केलेत. हा भाग येईल 20 हा भाग येईल 20. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दुसरा चॅप्टर पण संपलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण घातांक व घनमूळ हा चॅप्टर घेणार आहोत. तर आपली ऑफलाईन पण बॅच आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे. तर ऑनलाईन बॅच लावण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. ऑनलाईन बॅच साठी तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. तुम्हाला मदत केली जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.